आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आल्या भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आल्या भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो. तुका मने वाटे नका फुटू देऊ फाटे, आल्या भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रं लाम्बुदाभं, जगननेतपानिं मण्डनं मण्डनाना. तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि. मस्तकजाच्या पायावरी, मस्तकजाच्या पायावरी, मस्तकजाच्या पायावरी, मस्तकजाच्या पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, मस्तकांच्या पायावरी, या वारकरी संताच्या. जगतवंदनी मान वैष्णव श्री संत तुकाराम महाराज देवकर यांचा 4 चरणी अभंग. या अभंगातला मुख्य प्रतिपाद्य विषय करुण पद्धतीने पांडुरंगाच्या समोर आपले बोल व्यक्त करतात. आयुष्यामधल्या काही घटना, संकट, प्रसंग हे सगळे दूर झालेले आहेत आणि साधक अवस्थेतून सिद्ध अवस्था प्राप्त झालेला अनुभव पांडुरंगापाशी सांगतात. याच्यावर एक प्रश्न आहे. आता तुम्ही चाली वगैरे म्हणल्या पण करून स्वरात नाही आल्या त्या. अभंग हा कसा आहे?
आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आल्या भागाते करीतो नाम तुझे. प्रसंग लक्षात यावं. आणि काय काय अभंग, आम्हा हरीच्या दासा गाय रट्टम तुलनेचं वीर रसा, तो अभंग वीर रसात आहे. हा अभंग आता या शब्दात सांगतो आता पुढे. संत तुकाराम महाराज देवाकडेच का व्यक्त करतात? देव तर भरपूर आहेत, देवाला काही कमीच नाही. 33 कोटी देवाची संख्या आहे, पण पांडुरंगाकडेच का व्यक्त करतात? त्याचं एक कारण आहे, ऐकून घेणारा देव आहे. माणसं ऐकत नाहीत, सोयरे असू द्या, गावातले असू द्या, कोणी असू द्या. तुम्ही जर काही सांगायला गेलात, त्याचं कौतुक तर करणं कोणीकडं उलटं टिंगल करते. तुम्ही 4 धाम करून यावं, केदारनाथ, बद्रीनाथ, रामेश्वर, कन्याकुमारी, पुष्कळ चालली जातं. ते गप बसत नाही आल्यावर. लोक सहज विचारतात, का हो तुम्ही दिसच नाही गेलेत 15 दिवस, काय तुम्हाला माहीत नाही का मी रामेश्वर, केदारनाथ सगळ्या यात्रा करून आलो, अजून एक यात्रा राहिली. समोर काही म्हणत नाही, पण बाजूला गेल्यामध्ये पैसा उतो आलाय, फिरून आलाय, त्याची टिंगलच झाली. कौतुक करीत नाहीत माणसं, ऐकूनच घेत नाहीत. ऐकून उलटी टिंगल करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सोयऱ्याकडं नको, कोणी माणसाकडं नको, कोणाकडंच नको. परमात्मा ऐकून घेतोय, त्याला ऐकू येते आणि त्याच्याकडेच मनोगत व्यक्त करतात. उदाहरण सांगतो तुम्हाला पटायसारखं. हा आदिलाबाद, तुम्ही आदिलाबादला जर गेलात आणि एस टीमधून तुमच्याकडे 10,000 खिशातले पैसे गेले, हात गेला खाली, पैसे गेले हे कळते, पण तुम्ही एस टीतच जर आरडलात तर एस टी सगळेच 50 लोक तुमच्याकडे येतात. कोण्या गावचे पाहुणे हो, अमुक अमुक ह्या गावचे, तुमचे 10,000 गेले म्हणे. हो, कुठं ठेवले होते? खिशात ठेवले होते. कसे ठेवले होते? असे ठेवले होते. तू कुठं बसला होतास? इथं होता. कसा बसला होतो? असं गेले, त्याचं दुःख वेगळं. कसे गेले, कुठं ठेवले, सांगूच नाही. हे महाराजांना पक्क माहिती आहे. मग महाराज आता ह्या अभंगातून असं म्हणतात, देवा सुरुवातीला कीर्तनकारांच्याकडे टाळ घेऊन उभं राहिलो आणि प्रमाण शिकले. महाराजांच्या पाठीमागं प्रमाण शिकले. काही वेळेला स्वतःही कीर्तन करायला सुरुवात केली आणि जेवढं परमार्थात शेवडे आले तेवढे विघ्नही आले. चांगल्या माणसावर हटकून विघ्न येतातच, ती विघ्नही दूर झाली, म्हणजे परिपक्व अवस्था झाली. त्याचं उदाहरण सांगतो. आपण आळंदीला ऐकलं होतं, व्यवस्था आणि अवस्था. आंब्याला मोहर येतच नाही आधी, मोहर आला तर वाऱ्यानं टिकत नाही. लहान लहान कैऱ्या टाकल्या आल्या, पोरं ठेवत नाहीत, काठ्यान ठ्याके. पुन्हा थोडी अवस्था मोठी झाली, ती मनानं पडत नाही, धोंड्याचा ठ्याका. कोणाला थोडा तरुण आंबा झाला त्याला खाडे आणते, ती काही पिकत नाही, त्याला फोडी ते कुऱ्हाडीनं असं. त्याच्यानंतरची एक अवस्था आहे, थोडा पिवळा आंबा, त्याला धोंड्यानं मारीत नाहीत, हळून उतरून घेतात. अवस्था पण कशी बदलत होती. आणि ते असा आदर आंबा घेऊन पुन्हा शेजाला घालतात गवतामध्ये. त्या साध्या कैऱ्याची काहीच किंमत नाही, मोठ्या आंब्याची काही 10 रुपये. पण एकदा परिपक्व आंबा झाल्यानंतर मात्र त्याची किंमतही वाढली आणि त्याला मारीत नाहीत, तोडीत नाहीत, हळू साल काढून व्यवस्थिशीर त्याची. तसं महाराज म्हणतात, आमच्या अवस्थेमध्ये साधन दशेतून या परिपूर्ण अवस्थेत आलो. कसा आलो? पिकली आशेने कडू पण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे, तैसे आमा केले पांडुरंगे. पिकली आशेने कडू पण गेले,
काय झाली अवस्था प्राप्त झाली. आंबा पिकला, त्याची किंमतही वाढली, तसं सगळ्यातून दूर झालो. आता इथून शब्द आहे, देह तादात्म्यातूनही मुक्त झालो, विकारातूनही मुक्त झालो, या सर्वापासून दूर झालो. आता ही अशी अवस्था आहे. याच्यासाठी महाराज प्रार्थना करत होते, कै ऐशी दशा येईल माझ्या अंगात, कै ऐशी दशा येईल माझ्या अंगात, कै ऐशी दशा येईल माझ्या अंगात, कै ऐशी दशा येईल माझ्या अंगात. चित्त पांडुरंगा झुरतशे, चित्त पांडुरंगा झुरतशे, नाठवोनी देह पायाचे चिंतन, नाठवोनी देह पायाचे चिंतन. चित्त पांडुरंगा झुरतशे, चित्त पांडुरंगा अजून एक दृष्टांत आठवला. नुसतं दूध केवढ्या लिटर आहे? काही 70 रुपये 60 रुपये. त्याला खूप ताप विलं, त्याचं विरजण टाकलं, ते झालं दही. त्या दह्याची किंमत वाढली. त्या दह्यापासून काढलं लोणी, ते कडविलं, ते चांगल्या डब्यात ठेवलं. त्याचा भाव, 1 लिटर तुपाचा भाव काय वाढला कळलं का? किंमत वाढली 1000 रुपये. हां, पण त्या तुपाचं पुण्या लोणी होत नाही, दही होत नाही, दूधही होत नाही. याला म्हणा परिपक्व अवस्था. आणि या अवस्थेला आता आपण ज्याला म्हणतात देवा पांडुरंगा, मी कोणाकडे सांगायला तर नाही. कारण काही दैवत अंगात येतात, काही मागतात, काही मागत येत तिकडे जात नाहीत महाराज. आता तुझ्याकडे एकच मागणी. कोणती मागणी? जो माझा भाव आहे, माझी जी तुमच्या पाव श्रद्धा बसली, त्या श्रद्धेला अंतर पडू नका. आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा. लिहिणारे गंगाराम कडुसुरकर आणि जगन्नाथ तेली हे दोघं जण आहेत. महाराज सहज अभंगमानेची नेहमी लिहून घ्यायची. आता दुसरा एखादा प्रसंग सांगतो आपण. अनुमान प्रमाण हेच अभंगात असं का म्हणलेत? संत तुकाराम महाराजांचे धाकटे भाऊ कान्होबा आपल्या पत्नीच्या सांगण्याहून वाटणीला बसली.
मग गावातली माणसं बोलविली आणि महाराज भंडारदार सगळं सोडलं होतं त्याने. गावातल्या उपाधीला सगळं सोडलं ते. परिघरातून बाजूला झालं ते. काही विचारत होते महाराजाला घेऊन. ते कंटाळून डोंगरात आणि तिथं मस्त विडा लावायचा. हरी हरी जय जय राम कृष्णा हरी हरी जय जय राम कृष्णा हरी टाळकरी जय 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 राम. क्या बात. कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्णा हरी हरी राम कृष्णा हरी कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरी. ऐका थोडं हे अनुमान प्रमाण लावायलो मी. महाराजाला एक जण मनुष्य गेलं बोलावून म्हणजे महाराज तुम्हाला घरी बोलविले. महाराज आले. सगळी माणसं बसलेली दिसली बैठकीत. ते कानूबाळ काही बोलला नाही. महाराज काही बोलले नाहीत. गावाडीच म्हणू लागले तुकोबा आता ही पद्धत पहिल्यापासून चलत आली. म्हणजे कोणती कधीच्याला भाऊ वाटणी द्यावंच लागती. महाराज ऐकायलेत. मग काय म्हणणं आहे. काही नाही आता ही वाटणी करून टाका. म्हणजे कानोबाला काही द्या तुम्ही काही करा. महाराजांनी सांगितलं असं करा म्हणले त्याला काय घ्यायचे ते घे आणि मला काय ठेवायचे ते ठेव. गावाले म्हणजे मग बडवलं कशाला. मी बडवलं का म्हणले त्याला विचारा. कान्होबाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि आठवलं आत्मबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषता परबुद्धी विनाशाय स्त्रीबुद्धी प्रलंगता. मी माझ्या दादाला दुखविलं. पाय धरले दादा आयुष्यात कधी वाटणी मागणार नाही. कदाचित तुकाराम परत पांडुरंगाला म्हणले असतील आता माझ्या भावा आता माझ्या भावा हरी जय 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 हरि जय जय हरि जय हरी जय 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 हरी जय 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 हरि जय जय हरि जय जय. अभंगाचं मूळ पदावर यायचं आहे. आता माझा जो भाव आहे माझी जी श्रद्धा तुमच्या पार बसली याच्यात पुन्हा दुभुंगू देऊ नका अंतर पडू देऊ नका. अंतराय शब्द काढला आता माझ्या भावा अंतराय नको देवा. जवळजवळ 39-40 वर्षाचं वय झालं होतं.
प्रपंच रचना भोगुनी सर्वही त्या गेली. दुकान करून पाहिलं, लोकांनी येऊ दिलं नाही, दिवाळच काढलं. गुरढोरं होते ते गेले, सावकारकी होती ते बंद झाली, वया होत्या ते बुडविल्या. तर एवढे करून महाराजांनी समाधानच मानलं. रामेश्वर सरांना गाथा बुडविला. जे जे दुःख माझ्या वाट्याला आले ते म्हणतात, आल्या भागा ते करीतो. जे जे माझ्या वाट्याला आलं मी नाही म्हणलं नाही, येऊ द्या. उदाहरण म्हणून सांगतो, काही चोऱ्यानेच गाठलं तुकाराम महाराजाला आणि चोरच म्हणायले. ते चोर काय म्हणाले, महाराज मांजर आल्यावर काम होत नाही, रिकामी घागर आल्यावर काम होत नाही, आणि तुम्ही आल्यावर तर 16ने काम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कशाला डाका मारायला? महाराज म्हणजे आमचं काम नाही. म्हणजे मग तुम्हाला संत कोण म्हणीन? पार्था जयाचे ठाई वैषम्याची वार्ता नाही, रेपोपरिता सरिसा बाणू, का घरच्या उजेडू करावा, का आरके अंधारी पाडावा, हे नेनेचे गा पांडवा दिपू जैसा. आणि महाराजाला सदा अभंग आठवला. आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालवनिया. असा त्यांच्या जीवनातले प्रसंग जे जे भागाला आलं ते करू लागले. पण आता एकच करा, एवढ्याही संकटातून जे जे माझ्या वाटण्याला आलं, पण एकच करतो आता एकच होईल आहे. आता संसारातली आसक्ती नाही, आता संसाराकडे बघायचं नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता पुण्य धर्म केला. आता एकच ठरविले, जी माझ्या वाट्याला सेवा आली, जे माझ्याकडं परमार्थ करायचं आले, ती भागत मी बरोबर करणार आणि तुझंच नाम घेणार. अभंगाच्या द्वितीय चरणात आले भागा ते करीतो, 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 आले भागा ते करीतो. तुझे नाम तुझे नाम उच्चारितो, आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागा ते करीतो, आले जे जे वाट्याला प्रसंग आले त्या प्रसंगाला महाराज खेटीतच राहिले. घाटावर मीठ विकायला निघाले महाराज. आणि येताना एक काय पाहिलं, एका माणसाच्या खांद्यावर जोर आणि एकूण बैल, आणि हे कोरड्याला मारायले. ते माणूस ओढायले. महाराज आले, अरे काय रे म्हणजे ह्याचं मुद्दलही फिटलं नाही, याजही मिटलं नाही, म्हणून याजात लावले म्हणलं. महाराज म्हणले, माणसाने माणसाचं कसं वागव तुला ज्ञान नाही. एवढं जर माया यायली तर द्या ना पैसे मागायचे. किती 300 रुपये दिले की सुटला म्हणलं. ते 300 रुपये सुटल्यावर ते माणूस मला, मामा महाराज गावात भाऊ आहेत, सोयरे धायरे, कोणी मला सोडलं नाही. आता हा प्रसंग कोणता आला? घरी रुपये त्या दुकानदाराकडे काढलेले प्रसंग महाराजांनी पैसे देऊन टाकले. भागाला आले त्याला काय करावंच लागतं.
आता थोडंसं उदाहरण सांगतो मी, स्तुती म्हणून नाही. बऱ्याच शिष्याला म्हणलं होतं ते सोळा फिळा काही नका, ते थाट करू नका बरं काय. पण शिष्य म्हणजे नाही करायचंच. आल्या भागात ते करू तू कुठं करायचे म्हणजे आळंदीला. पण आळंदीला म्हणलं बाबा ते काही तराजू फिराजू काही तुलना फिरणं नाही, नाही आम्हाला करायचीच, करा. ते ब्राह्मणाने मंत्र म्हणले, त्या तराजूत बसविलं, शिष्याने बघित बसले, नाही म्हणता येत नाही. जनता जनार्दन आहे. हा जो आयुष्यातला प्रसंग आहे ते करावंच लागलं. आल्या भागात ते करीतो नाम तुझे उच्चार. यातल्या यात सहकार्यानं 100% भाग घेतला आमच्या या देगनूर वाढणावाने. आमचा एक शिष्य भर सभेत रडला, सगळ्या सभेत डोळ्यातून अश्रू आणले. त्याला पुन्हा केलं फोन, तू डोळ्यातून पाणी का आणलं रे? तुझ्या डोळ्यातून पाणी आल्यावर आपल्या डोळ्यातून पाणी राहिलं नाही. मला महाराज आनंदाचे अश्रू होते. तुमचे खेड्यापाड्यानं कुठेही सत्कार होतील, पण माऊलीच्या दरबारात तुमचा सत्कार झाला हे पाहून आम्हाला आनंदाचे अश्रू आले. आणि याला म्हणतात आल्या भागात ते करीतो नाम तुझे उच्चार. नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चार. आल्या भागात करीतो नाम तुझे उच्चार. नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो. आल्या भागात करीतो नाम उच्चारितो. नाम उच्चारितो, नाम उच्चारितो. आल्या भागात करीतो तुझे उच्चारितो. तुमच्या वाट्याला जे आलं तुम्ही ते पूर्ण केलं. आल्या भागात ते करीतो नाम तुझे. हिंमत अशी दिली, ती सांगू लागलं आमचं ते अंकुश. म्हणजे मी जरा खचलो होतो की कसं होतंय. पण याच गावानं देगनूर सर्व समाज, इथेही शिष्यमंडळीच आहेत, पण त्यांच्या तोंडचे वाक्य निघाले, कुछ डरता नाही, डर तो पिछे रह गए, कमी पडलं तर आम्ही आहोत. हे वाट्याला आलेलं तुम्ही पूर्ण केलं. तसं तुकाराम महाराजांचं आयुष्य 41वर आलं आणि ते म्हणतं पांडुरंगा आता काही नाही, आता संसाराच्या नावे संपलं, आता दुसरं काहीच नाही. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिल्या चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी. पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. आता तुझ्या वाचून काहीच नाही, आता एकच करा, माझं जे मन आहे इकडं तिकडं जाऊ देऊ नका. मनाच्या पाठीमागं सगळे पंचज्ञानक्रमी जातात. आणि हे याच्यामुळं ह्या माझ्या मनाला एकदा पक्क तुमच्या पायाकडे बांधून टाका. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. दृढ माझे मन, दृढ माझे मन, दृढ वाट्याला काहीतरी शेव आलेली असती.
कोणाला रामायण सांगण्याची सेवा, कोणाला वाचण्याची सेवा त्यांच्या वाटेला झाली. कोणाला 2-2 तास विना घ्यायची वाटेला झाली. घेतले ना विना तिथं आळंदीमध्ये, ती वाटेला आली. प्रत्येकाने विना घेतला. कोणाला टाळं मृदंग वाजवण्याची सेवा ही वाटेला आलेली. आणि तुकाराम महाराज तेच म्हणतात, माझ्या वाट्यालाची भाग आला आहे कीर्तनाची सेवा, माझ्या वाट्याला आलेली. म्हणून आल्या भागा ते करीतो नाम तुझे उच्चारितो. फक्त एकच, माझं मन पक्क बांधून टाका इकडे जाऊन. धड माझे मन येथे राखावे बांधून. मनाला बांधल्याशिवाय बसत नाही गप्प. मन चंचल आहे म्हणून मनोगत व्यक्त करतात. देवा आता एकच, इथपर्यंत पोहोचलोत, आता याच्यापेक्षा दुसरं काही नाही. उरलेला आयुष्यकाल परमार्थातच घालायचं असं म्हणायचं. तसं आळंदी या ठिकाणी माऊलीच्या दरबारामध्ये प्रत्येक कीर्तनकाराने आमच्या आयुष्याची परबड गेली. अजून 100 वर्ष आयुष्य लाभो आणि आम्ही तुमच्या कीर्तनाला येऊ. मला आनंद वाटला. एकानंही असं वाईट बोलले नाही. जेवढी कीर्तनकाराला बडिवलं प्रवचन करायला त्यांनी सद्भावना निर्माण केली. आणि यावेळी मी काहीच न बोलता फक्त ऐकून घेतलं. सर्वांनी मिळून जे तिथला आळंदीचा सप्ताह पार पाडला, ह्या सेवा आपल्या वाटेला आली. आणि आता याच्यानंतर ते पुढचं काही सांगत नाही, पण उरलेलं आयुष्य आता परमार्थात जावं ही माझी इच्छा आहे ना. सदा नाम घोष करू हरी कथा, आणि त्याने सदा समाधान. आता थोडी प्रकृतीबरोबर राहीनं झाली. बरेच लोक म्हणत महाराज आता एकच करा, उद्या कशाला घेतलं कीर्तन. नाही म्हणताची नको ना, आल्या भागात हे करीतो. आता इथून डायरेक्ट लातूर आहे उद्या, सिद्धेश्वर मंदिर. नाही म्हणता येत नाही, लोक बडवितात. कीर्तन कमीच आहे, कुठेही जास्त नाही. पण सवाष्णीबाईला कुंकुला नाही म्हणू नये आणि कीर्तनकाराला नाही म्हणू नये. 3 तास करण्यापेक्षा 1 तास करावं. पण होच आलोच म्हणलं, काय हरकत नाही. याच्यासाठीच जन्म आहे आपला. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा होया, तुझी चरण सेवा साधा होया. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, साधावया. विठाला विठाला घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. बेस्ट आवाजच चांगले, पण तुम्हाला काय करणार याच्यातलं, कोणता वीर रसात, कोणतं करुण रसात. चांगले आवाज सुंदर आहे, भजन चांगलं सुरू केले. आता एकच, आता आमचं मन, आमची श्रद्धा, माझी भक्ती, माझा भाव तुमच्या पायावर स्थिर झाला आहे. हे अभंगाच्या शेवटच्या राहतो म्हणतात. तुका म्हणे वाटे, 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 तुका
रे ग म ध ध म म ग ग रे रे सा रे ग म ध आ पुरुषोत्तम मास निमित्त आळंदीत म्हणलं होतं आता करू नका, पण या गावांची श्रद्धा जोरात दिसते. करायचं म्हणजे करायचंच, म्हणून अभिनंदन आहे या गावाड्यांचं की पुन्हा शिष्टला तुम्ही कार्यक्रम ठेवला. आमचे चॅनलवाले जे कीर्तन घ्यायलेत धन्यवाद आहे. व्यवस्थिशीर बसून पूर्ण ते रेकॉर्डिंग केलेले, साथ येणी दिली. ते अनिल महाराज जर नसले तर हे आहेत म्हणलं बाबा हे स्वराशिवाय जमत नाही. जमलं, धन्यवाद. श्रोते मंडळात धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अशीच तुमची सद्बुद्धी श्रद्धा राहू द्या आणि आपले उरलेले आयुष्य परमार्थात खर्च करायचं. नाम तुझे उच्चारितो, आता दुसरं काहीच करायचं नाही. आता माझ्या भावा आणि अंतराय नको देवा, श्रद्धेमध्ये अंतर पडू देऊ नका. ज्ञानेश्वर माऊली राजा